अजित पवारांनी महाविकास आघाडीमध्ये परत यावं, मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी खासदार विनायक राऊत यांनी ही खुली ऑफर दिली आहे। दादांना ऑफर देताना विनायक राऊतांनी शिंदेंना टोला लगावलेला आहे। भाजपशी दूरी वाढल्याने एकनाथ शिंदेंना नैराश्य आलं असा टोला विनायक राऊत यांनी लगावला। यामध्ये अजित पवारांचा ज्या ठिकाणी आता पाय आहे, ज्या घरात पाय आहेत, तिथून अजित पवार आयुष्यात कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत। त्यांना जर मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्येच यावं लागेल, तर त्यांना संधी आहे। मुख्यमंत्री पदाची सुखी स्वप्न बघण्यापेक्षा कुठे संधी मिळेल त्या ठिकाणी आले तर कुठेतरी मार्ग मिळू शकतो। एकनाथ शिंदे आता खूप नैराश्यग्रस्त अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे वेळ मिळेल त्यावेळेला ते त्यांच्या झरी गावात जातात आणि वेळ मिळेल त्यावेळेला कामाख्या देवीला जातात आणि जे काय जडीबुडी वगैरे काय करायचे करतात असं मी नाही म्हणत, इतर जण म्हणतात। परंतु नक्कीच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातली दूरी आता खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे आणि येत्या काही महिन्यामध्ये त्याचा स्फोट होईल असं आमच्या कानावर आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।